शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील जोंधळे कॉलेजच्या इमारतीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे का? तसेच संस्थेकडून घरपट्टी कराची आकारणी करण्यात आली आहे का? याबाबत माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागिवलेल्या माहितीत महत्त्वाची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत आसनगाव यांच्या दप्तरी जोंधळे कॉलेजच्या इमारतीची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रथम अपिली अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती शहापूर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आले आहे. दरम्यान जोंधळे महाविद्यालय हे आसनगावच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. विविध क्षेत्रातील मान्यवर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे आसनगावची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसणे ही बाब अधिकच गंभीर ठरत आहे. माहिती अधिकारामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज सादर करून जोंधळे कॉलेजच्या इमारतीची ग्रामपंचायत नोंद, घरपट्टी कर आकारणी, कर माफीचे आदेश, संबंधित ठराव आणि अहवालाची माहिती मागविली होती. प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत आसनगाव यांच्या नोंदवहीत सदर संस्थेच्या इमारतीची नोंद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील 5 वर्षात संस्थेकडून कोणत्याही प्रकारची घरपट्टी किंवा इतर कर आकारणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि कर माफीबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ग्रामपंचायतीने कोणतेही कर आकारणी केलीच नसल्याने कर माफी संदर्भातील कोणताही ठराव, शासन आदेश किंवा कागदपत्र उपलब्ध नसल्याचे अधिकृत सांगितले आहे. तसेच कर आकारणी न करण्यामागे संस्थेकडून कर आकारणी संदर्भात कोणताही अर्ज प्राप्त झाले नसल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कर आकारणी अथवा कर माफीबाबत ग्रामसेवक किंवा कर निरीक्षक यांनी तयार केलेले कोणताही अहवाल किंवा संबंधित कागदपत्रे ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. सदर जोंधळे कॉलेजच्या कर आकारणी संदर्भात आम्ही आसनगाव ग्रामपंचायत अधिकारी उदयनराज शेळके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर आम्ही जोंधळे कॉलेज यांची नियमास अधीन राहून कर आकारणी करण्यात येईल. आता आपल्या सोबत आहेत आसनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी उदयराज शेळके. शेळकेजी, आपल्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये डॉक्टर शिवाजीराव येत जोंधळे कॉलेज आहे, त्याची आत्तापर्यंत कर आकारणी का नाही त्याबद्दल आपण काय सांगाल? ग्रामपंचायत हद्दीमध्ये 2008ला जोंधळे कॉलेजचं बांधकाम परमिशन आणि हे गेलेलं आहे. कलेक्टरचं बांधकाम परमिशन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानुसार माहिती अधिकार राजेश जागरे यांनी माहिती मागवली होती. त्यानुसार माहिती आपण उपलब्ध करून दिली, जी ग्रामपंचायतीला तपासली असता कोणत्याही आमच्या याच्यामध्ये कर आकारणी रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नाही. तरी आपण यानुसार आपण आता जोंधळे कॉलेज यांना एक नोटीस दिलेली आहे की बाबा ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपल्या इमारती ज्या आहेत त्यांना कर आकारणी करणं बंधनकारक आहे. ज्या शैक्षणिक इमारतीमध्ये जसं शासन निर्णयाप्रमाणे सूट सांगितलेली ती सूट देऊन बाकीचे जे त्यांचे प्रयोजनार्थी हॉल असेल किंवा ऑफिसेस असेल किंवा रहिवाशीसाठी रेसिडेन्सीसाठी त्यांचं आपलं वसतिगृह असेल त्यांना आपल्याला कर आकारणी करावी लागेल. किंवा व्यापारी गाळे असतील, मेस असेल, त्यांना आपल्याला कर आकारणी करावी लागेल. त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ग खोल्या ज्या आहेत त्यांना आपल्याला सूट देता येईल आणि बाकी ठिकाणी कर आकारणी करावी लागेल. आपण जे आत्ता तिथं सध्या आपल्या याच्यात कुठलाही मोजमाप त्या कुठल्याच प्रॉपर्टीचं नाही आहे, आपण ते मोजमाप केव्हा घेणार आहात किंवा कसे घेणार आहात? त्यांना डिसेंबरमध्ये एक नोटीस दिली होती की संबंधित जागेचे कागदपत्र आणि प्लॅन कॉप्या ग्रामपंचायतीला सादर करा. त्या अनुषंगाने त्यांनी आजपर्यंत आपल्याला कुठलेही पेपर दिले नाही. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांना एक जानेवारीमध्ये देखील तशा प्रकारची नोटीस दिली होती की आपण कागदपत्र सादर केलेले नाही आहेत. त्या अनुषंगाने काल मी तोंडी सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या का संबंधित कॉलेजला जाऊन आपण प्रत्यक्ष तिथे त्याची पाहणी करून या आणि मेजरमेंट घेऊन या, किती बांधकाम झालेलं आहे आणि काय ते. तर तिथे ते गेले असता त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मोजणी करून देता येणार नाही, असं कॉलेज प्रशासनाने सांगितलं आम्हाला. बरं, म्हणजे आपण लवकरात लवकर ती मोजणी करणार आहात? हो, आम्ही त्या शासकीय जे नियम आहेत, शासन निर्णय 2009चा असेल, 16चा असेल ना आमचा 2015चा असेल कर आकारणीचा, या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याची मोजमाप घेऊन त्या ग्रामपंचायत हद्दीतल्या शैक्षणिक संकुलाचे पूर्ण मेजरमेंट घेऊन कर आकारणी ज्या
याला करता येईल शासन निर्णयानुसार. बाकीचं जे व्यावसायिक स्वरूपाचे जे आहेत त्या सगळ्या पडताळणी करून त्यांना कराकरणी करण्यात येईल. धन्यवाद.